बातमी नाशिकमधूनच। नाशकात शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंसमोर प्रसाद हिरेंचं आव्हान आहे। माझी उमेदवारी म्हणजे भाजपतर्फे बंडखोरी नाही, शिवसेनेचा उमेदवार पसंत नाही, त्यांनी काही काम केलं नाही, माझी उमेदवारी कायम ठेवली आहे। उमेदवार प्रसाद हिरे यांनी भूमिका स्पष्ट केली। मालेगावचे माजी मंत्री बळीराम हिरे यांचे चिरंजीव आहेत प्रसाद हिरे। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षावरही निष्ठा आहे आणि जे पक्षाचे निष्ठावान आहे तेही माझ्यासाठी निष्ठेने काम करतील अशी माझी अपेक्षा आहे। मी या निवडणुकीत 100% यश मिळवणार आणि तुम्हाला खात्रीलायक सांगतो की 623 पैकी 400 पेक्षा जास्त मतं घेऊन मी निवडून येणार। याच्याविषयी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून। संतोष, आपण गीते विरुद्ध दराडे असा संघर्ष नाशिकमध्ये पाहतोय। ही मुख्य लढत म्हटली जात असली तरी हिरेंचं किती मोठं आव्हान असू शकतं या निवडणुकीत? बरोबर आहे। नाशिकच्या जे विधान परिषद निवडणुकीमध्ये आता ही तिरंगी लढत बघायला मिळत आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीची बंडखोरी बघायला मिळत असून भाजप नेते माजी मंत्री दिग्वत बळीराम हिरे यांचे जे चिरंजीव आहे प्रसाद हिरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आता नरेंद्र दराडेंसमोर अजून एक तिरंगी लढत होणार असून उत्तर महाराष्ट्र राज्यातील राजकारणात हिरेकुंटपर्यंतचं नाव हे मोठ्या प्रसिद्ध असून प्रसाद हिरे यांनी उमेदवारी कायम राहिल्याने निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आला आहे। त्यामुळे आता या निवडणुकीकडे तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली। जी संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर हिरे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। अधिक मताधिक्यानं आपण निवडून येऊ असंही त्यांनी म्हटलंय।